चला तर मग आज डिनरसाठी बनवूया व्हेजिटेबल राईस रोल आणि कोरियन नूडल्स. लागणारे इन्ग्रेडियंट्स खूप सिम्पल आहेत आणि जे घरात आहेत तेच मी वापरत आहे. आणि ह्या राईस रोलसाठी मी वापरत आहे क्युक्युंबर, कॅरेट, लेट्यूस आणि ओनियन. आणि एका साईडला व्हेजिटेबल्स कट होत आहेत. तोपर्यंत वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलचं नाव आहे मनू ऑन द फ्लाय. आज मी कुठे फ्लाय तर करत नाही आहे, पण जिथे मी रिसेंटली जाऊन आले तिथलं फूड मी इथे बनवायचं ट्राय करते. तिथले बरेचसे डिश मला आवडलेले आहेत आणि म्हटलं यार इथे तर आपण बनवू शकतो आणि बनवतोय तर ऑडियन्सला का दाखवू नये, त्यांनाही मे बी आवडू शकतं आणि तेही बनवण्याचा ट्राय करू शकतात. बेसिकली राईस पेपर रोल ही ओरिजिनली व्हिएतनामची डिश आहे आणि ती मी आपल्या इंडियामध्ये बनवत आहे यूजिंग इंडियन व्हेजिटेबल्स, व्हिएतनामी राईस पेपर, जॅपनीज सॉस अँड सीझनिंग कोरियन सीफूड. आणि एवढ्या कंट्रीतून आणलेल्या इन्ग्रेडियंट्समधून माझा राईस पेपर रोल कसा बनतोय ते आपण बघूया. व्हेजिटेबल कट करून झालेले आहेत माझे आणि राईस पेपरसाठी मी पाणी गरम करून घेत आहे. आपल्याला त्यासाठी कोमट पाणी लागेल. हे आहेत व्हिएतनामी राईस पेपर्स. तर याच्यासाठी मी पाणी गरम करून घेत आहे कारण की ते त्याच्यामध्ये भिजवले की सॉफ्ट होतात आणि सॉफ्ट झाले की आपल्याला रोल करायला इझी होईल ते. आता तो राईस पेपर मी व्यवस्थित असा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. त्यावरती मी टाकणार आहे मीठ, थंडगार अशी आपली काकडी, डोळ्यांसाठी चांगलं असलेलं गाजर, पाणीदार असं लेट्यूस आणि डोळ्यातनं पाणी काढणारा कांदा. आता हे व्हेजिटेबल्स रॉ आहेत म्हणून त्याच्यावरती मी टाकलं परत मीठ, आपला ब्लॅक पेपर, मस्त असं चीज, ज्याला आवडेल त्यानेच टाकावं आणि त्याच्यावरती आपला शेजवान सॉस, इंडियन शेजवान सॉस, त्याच्यानंतर थोडासा मायो सॉस, स्पायसीपणा आला असेल तर कमी करायला. हा आपला आहे जॅपनीज चिली सॉस जो मी जपानवरून आणलेला आहे. आणि हे आहे ब्लॅक अँड व्हाईट सिसमी सीझनिंग ज्याच्यामध्ये व्हाईट अँड ब्लॅक दोन्ही सिसमी सीड्स आहेत. आता याला असं मस्त असं रोल करून घेऊया आणि आपला राईस पेपर रोल रेडी. आता मी बनवत आहे कोरियन नूडल्स. या पॅकमध्ये त्यांनी नूडल्स, सॉस आणि त्यांचे स्पायसेस दिलेले आहेत. पाणी गरम झाल्यावरती नूडल्स आणि सॉस आपण त्याच्यामध्ये टाकणार आणि कुक व्हायची वाट बघणार आहे. कुक व्हायला 5 to 10 मिनिट्स जातात आणि त्याच्यानंतर टेस्टी डिश रेडी. जोपर्यंत नूडल्स रेडी होत आहेत तोपर्यंत म्हटलं राईस पेपर रोल हे कट करून घ्यावेत आणि त्याला गार्निश करून घ्यावं. आणि गार्निश करण्यासाठी मी वापरत आहे कोरियन रोस्टेड सीवीड जे मी कोरियावरून आणलेले आहेत. बेसिकली सीवीड हे समुद्रातल्या वनस्पतींपासून बनवलं जातं. त्याला ऑइल, शुगर, सॉल्ट लावून ड्राय केलं जातं आणि मग ते वापरले जातात. ही आहे चीज पावडर आणि हे आहे चिली सॉस. तर त्यांच्याकडे खूप प्रकारचे नूडल्स आहेत आणि त्यांचे स्पायसी लेवलसुद्धा खूप खतरनाक आहे. पण मी हा लेस स्पायसीवाला नूडल्स घेऊन आलेले आहे. इट्स टाईम फॉर टेस्टिंग. कसं झालं आहे बघूया. आणि सिरियसली एवढा सिम्पल तो व्हेजिटेबल रोल आहे पण काय लागत होता. आहा हा टेस्टी. व्हेजिटेबल्स मस्त असे क्रंची लागत आहे
आणि प्रत्येक सॉसची टेस्ट ही युनिक अशी कळून येत आहे. आणि कोरियन नूडल्सला तर माझी काही मेहनत नाही आहे, मी फक्त कुक केले, पण तरी पण काय लागत होतं जबरदस्त. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग मी. बाय बाय.